आणि बातमी आता आग ओकणाऱ्या सूर्याची। महाराष्ट्रात उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे। राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट जाणवतीये। हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकणात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आलाय, तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं असून नागरिकांना प्रचंड उकाडा सहन करावा लागतोय। पुणे 32 अंश सेल्सिअस, कोल्हापूर 31 अंश सेल्सिअस, चंद्रपूर 37 अंश सेल्सिअस, बुलढाणा 37 अंश सेल्सिअस। चंद्रकांत पाटलांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली आहे। लवकर बरे होऊन पुन्हा जोमाने कामाला लागा, चंद्रकांत पाटील यांनी लवकर बऱ्या होण्याच्या शुभेच्छा दिल्यात। नुकतीच राज्यमंत्री मोहोळांच्या पायावर शस्त्रक्रिया पार पडली आहे। तर धुळ्यात ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलंय। गॅस दरवाढीच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलंय। शैक्षणिक चौकात चहा बनवत हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। गेल्या आठवड्यामध्ये केंद्र शासनाने गॅसची दरवाढ केली। जो 850 रुपयाला गॅस मिळत होता तो आज 928 रुपयाला त्या ठिकाणी झालेला आहे। एकीकडे इराणच्या युद्धाचं कारण देऊन या ठिकाणी दरवाढ लपवण्याकरता या ठिकाणी कृत्रिम टंचाई गॅसची निर्माण केली गेलेली आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे धुळे शहरामध्ये मागणी जास्त असताना अधिकारी आकडे लपवत आहेत। विशेष करून जिल्हाधिकारी देखील खोटे आकडे या ठिकाणी सांगतायत। गोरगरिबांना आणि सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी गॅस सिलेंडर मिळत नाहीये। एक पाहिलं तर आपल्या देशामध्ये पूर्ण गॅस मिळू शकतो अशी परिस्थिती आहे। कारण की आपल्या ऑइल कंपन्या ज्या आहेत एलपीजी मधून ते जे त्यांना एलपीजी करता तो गॅस निर्माण करावा लागतो, तो पुरेसा साठा आहे देशामध्ये। परंतु या नरेंद्र मोदींचे जे व्यापारी लोक आहेत, अंदानी अंबानी सारखे, हे गॅसचा साठा करतायत आणि देशाच्या नागरिकांचं कंबळ त्यांनी मोडलं 65 रुपये दरवाढ करून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।